ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 9,000 रुपये पेन्शन. वयोवृद्ध लोकांसाठी सरकारने घेतला अतिशय आनंददायी निर्णय. आता ज्या लोकांचे वय 60 वर्ष आहे अशा सर्व लोकांना 9,000 रुपये पेन्शन. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर. 60 वर्षावरील नागरिकांना मोफत पेन्शन व एसटी मोफत मिळणार. नागरिकांना मिळणार 9,000 रुपये पेन्शन. लक्षात घ्या नागरिकांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अशी बातमी समोर आली आहे. वयोवृद्ध लोकांसाठी सरकारने घेतला अतिशय आनंददायी निर्णय. आता ज्या लोकांचे वय 60 वर्ष आहे अशा सर्व लोकांना 9,000 रुपये पेन्शन आणि एसटीचा फुकट प्रवास मिळणार. वयोवृद्ध लोकांसाठी सरकारने एक नाही तर दोन अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले आहे, ज्यांच्या माध्यमातून आता ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे वय 60 वर्षावर जास्त झाले असेल त्यांच्यासाठी खूपच मोठी न्यूज आहे. आता सर्वांना 9,000 रुपयांची दरमहा पेन्शन आणि एसटीचा प्रवास फुकट मिळणार आहे. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर याची अंमलबजावणी आता लगेच होणार आहे. त्यामुळे सरकारने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरात लवकर जे फॉर्म भरतील त्यांना लगेच 9,000 रुपये फुकट मिळणार. सरकारने फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सुद्धा सांगितलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारकडून 9,000 रुपये दर महिन्याला देण्याचा निर्णय हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तसेच राज्य सरकारने मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वयाचे 60 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना फुकट प्रवास मिळणार आहे. फक्त या योजनेचा फायदा घेण्यासाठी सरकारने एक फॉर्म भरून घ्यायला सांगितलेले आहे आणि हा फॉर्म सोबत आणि 4 महत्वाची कागदपत्रे जोडायला सांगितलेली आहे. आता ही 4 कागदपत्रे जे ज्येष्ठ नागरिक जमा करतील आणि फॉर्म भरून देतील त्यांना 9,000 रुपये महिना आणि एसटीचा प्रवास फुकट मिळणार आहे. आता ज्यांना 9,000 रुपये पेन्शन मिळवायची आहे, महिन्याच्या महिन्याला 9,000 रुपये पेन्शन हवी असेल तर यासाठी ही कागदपत्रे आणि एसटी याची तुम्हाला काही अटी पाळाव्या लागतील. महत्वाची 4 कागदपत्र जर तुम्ही जमा केले तर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून 9,000 रुपये प्रति महिन्याला मिळणार. सोबतच एसटीचा प्रवास सुद्धा फुकट मिळणार आहे. आता कोणत्या घरातील व्यक्तींना हे पैसे मिळणार आहे हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत, यासाठी काही वेगळी पात्रता आहे का, कोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे का, संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेऊया. बघा, लवकरात लवकर जेवढे ज्येष्ठ नागरिक अर्ज करून देतील तेवढ्या नागरिकांना हे पैसे मिळणार. आता तुमच्या घरात जर तुमचे वडील, आई, आजी, आजोबा किंवा तुमचे स्वतः 60 वर्ष पार केलेले असाल तर स्वतःला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हे 9,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. लक्षात घ्या, ही खूप आनंददायी बातमी राज्य सरकारकडून आलेली आहे. आता कोणते कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र असतील, राज्य सरकारकडून एक विशेष कार्ड सुद्धा देण्यात येणार आहे. हे कार्ड जर तुम्ही काढून घेतले तर तुम्हाला उद्यापासून लगेच एसटीचा प्रवास मिळणार आहे, ते पण मोफतपणे मिळणार आहे. आणि सोबतच जे आहे ते पूर्ण देशभर, पूर्ण राज्यभर तुम्हाला त्या ठिकाणी फुकटपणे याच्यामध्ये करू शकता. पहिले 75 वर्षावरील नागरिकांना एसटीचा प्रवास फुकट होता, पण आता 60 वर्षावरील नागरिकांना सुद्धा आता प्रवास फुकट करण्याचा ठरवलेला आहे. फुकट एसटी प्रवास आता तुम्हाला मिळणार आहे, पण काही ठराविकच ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत. हे आता तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आता तुमचा नंबर यात लगेच काय येतो, तुमचा नंबर लावण्यासाठी काय करायचे आहे, कोणते कागदपत्र जमा करायचे लागतील, तुम्हाला 9,000 रुपयांचा पेन्शन योजनेचा नवा लाभ घेण्यासाठी आणि नाव लावण्यासाठी काय करायचे आहे, संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तरी व्हिडिओ हा खरंच शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर पहा, कोणत्या अटी लावलेल्या आहे, कोणत्या पात्रता लावलेल्या आहे, नेमकी कोणती कागदपत्रे तयार ठेवायची आहे, संपूर्ण सविस्तर आता जाणून घेऊया. एक कागदपत्र काढले की तुम्हाला राष्ट्रभर फुकट पाहता फिरायला मिळणार आहे आणि खर्चासाठी 9,000 रुपये पेन्शन सुद्धा मिळणार आहे. यासाठी एक फॉर्म सुद्धा भरून घ्यावा लागणार आहे. अर्जासोबत 4 महत्वाची कागदपत्रे जमा करायची आहे आणि ती जोडून एकदा फॉर्म भरला की 100% तुमच्या हे पैसे आणि फुकट प्रवास मिळेल. आता आपण क्रमाने पाहणार आहोत नेमकी पात्रता काय आहे, कागदपत्रे कुठली आहे, संपूर्ण सविस्तर आता पाहणार आहोत. तर पहिले कागदपत्र मुख्य अट आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे अत्यंत महत्वाचे आहे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड ज्या नागरिकाकडे आहे त्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्यांना दोन्ही योजनेचा फायदा मिळणार आहे. आता हे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना याचा फायदा मिळणार आहे. पिवळे केशरी रेशन कार्ड धारकाचे याचा अर्थ असा होतो की गरीब आहे, अत्यंत केशरी कार्ड आहे म्हणजेच की 1,00,000 रुपयांच्या आतमध्ये उत्पन्न आहे आणि पिवळे म्हणजेच की पिवळे रेशन कार्ड आहे याचा अर्थ तुमचे उत्पन्न 15,000 रुपयांच्या आतमध्ये आहे. लक्षात घ्या, म्हणजेच की गरीब नागरिकांसाठी योजना असल्यामुळे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. हे कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागणार. ही पात्रता सुद्धा आहे. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकामध्ये तुमचे खाते उघडलेले असावे. लक्षात घ्या, आता 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत, नॅशनल बँका आहेत
आहे, तर त्यामध्ये तुमचे खाते उघडलेले गेलेले असले पाहिजे. कारण की सरकारकडून जे पेन्शन येणार आहे ते सरकारकडून जो लाभ येणार आहे, तर तो लाभ या 12 बँकामध्ये येणार आहे. आता तुम्ही म्हणाल, या बँका नेमक्या कोणत्या? तर सर्व राष्ट्रीयकृत बँका सुरू करण्यात आलेल्या आहे. आता पहा, यासाठी पात्रता पाहिली तर पहिली पात्रता आहे पिवळे आणि केशरी राशन कार्ड. दुसऱ्या बँकेमध्ये खाते असायला पाहिजे. आता यामध्ये पुढची पात्रता अशी आहे, की तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये जर शेतजमीन असेल, भले की तुमच्या नावावर असो किंवा दुसऱ्या कोणाच्या नावावर असो, तर ती जमीन 5 एकर किंवा 2 हेक्टरपेक्षा कमी असावी. 5 एकरपेक्षा किंवा 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल, तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. आता ज्या ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणाच्या नावावर जास्त जमीन असेल, तर तुम्ही त्यांची ठिकाणी सेपरेट रेशन कार्ड केलेले असेल, म्हणजेच की आता उदाहरणार्थ मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याचे रेशन कार्ड वेगळे होऊन जाते. म्हणजे एक कुटुंबामध्ये काय की एका रेशन कार्डावर जेवढ्या लोकांची नावे लिहिलेली आहे, यासाठी ठरवलेले असतात, त्याला आपण एक कुटुंब म्हणतो. तर रेशन कार्डावर ज्यांची नावे आहेत त्या कुटुंबात मिळून 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर हा लाभ मिळणार नाही. पण तुम्ही जर का खाते फोड करून घेतले असेल, कदाचित तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो. पुढची पात्रता 2.5 लाख रुपयाच्या आत उत्पन्न असणे. आता ज्या ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न पहा, केसरी असेल किंवा 1 लाखाच्या आत पिवळे कार्ड असेल आणि 15,000च्या आत असते, पण सरकारकडून थोडी सूट दिलेली आहे, की तुमचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत जरी असले तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे. आता ही झाली पात्रता. यामध्ये काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. कागदपत्रे अशी सादर करायची, तर पहा, पहिले कागदपत्र पिवळे किंवा केशरी रेशन कार्डाची झेरॉक्स तुम्हाला द्यावी लागेल. 2 नंबरचे कागदपत्र तुमचे आधार कार्ड असणे आहे. आता आधार कार्ड जे असणार ते आहे जुने काढलेले असेल, तर त्यामध्ये जन्मतारीख व्यवस्थित दिसत नाही, फक्त जन्माची साल लिहिलेले असते. तर अशा प्रकारचे आधार कार्ड यामध्ये अजिबात चालणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या आधार कार्डवर प्रॉपर तुमची जन्मतारीख व्यवस्थित लिहिलेली पाहिजे. 1 जानेवारी 1960 वगैरे अशा काही प्रकारे व्यवस्थित लिहिलेली पाहिजे. पूर्ण जन्मतारीख असेल तर ज्येष्ठ नागरिकांचे वैध दाखला मानला जातो. पण त्याकरता तुमचे आधार कार्ड चेक करा. तुमच्या आधार कार्डावर नाव किंवा बँक खाते पुस्तकाचे नाव ते सुद्धा मॅच होणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे कर भरणा आणि इतर सरकारी पेन्शनची पातळी होते आणि पडताळणी केली जाते. सोबतच आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र द्यावे लागेल. 5 एकरपेक्षा कमी जमीन असल्याचा पुराव्यासाठी 7/12 उतारा जोडणे गरजेचे आहे. अर्जदार किंवा कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी किंवा कर भरणारा नसावा. तसेच बीड, धाराशिव, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा यासारख्या निवडक 14 शेतकरी जिल्ह्यात महिला कुटुंब प्रमुखाच्या शिधापत्रिकेवर धान्याऐवजी व्यक्ती सुमारे ₹170 महिना मिळतात. याऐवजी एसटी प्रवासात मोफत वयोमर्यादा 75 वरून 60 वर्ष करण्याबाबत प्रशासन विचार करत आहे, ज्यामुळे लवकरात लवकर 60 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास मिळू शकते. हे बघा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातम्या देणाऱ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे. सरकार ज्या पद्धतीने 60 वर्षावरील सर्व वृद्धांना ₹9,000 महिना पेन्शन आणि एसटीचा मोफत प्रवास देण्याचा नियोजन करत आहे, त्याबद्दलचे नियम आणि कागदपत्राचे अट आपण सोप्या भाषेत समजून घेतली आहे. आता हे व्हिडिओ शेवटी मी तुम्हाला ही पूर्ण प्रक्रिया नक्की पूर्ण करायची आहे याची अत्यंत महत्त्वाची पायरी स्पष्ट करून सांगते, जेणेकरून तुम्हाला फॉर्म अजिबात रद्द होणार नाही आणि तुम्हाला या योजनेचा पूर्णपणे फायदा मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात आधी तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक हातात घ्या. तुमच्या आधार कार्डावर तुमची जन्मतारीख पूर्ण लिहिलेली आहे का हे सुद्धा पडताळणी करून घ्या. काय नीट तपासून घ्या. जर फक्त नावाचे वर्ष असेल तर आधार केंद्रामध्ये जाऊन लवकरात लवकर अपडेट करून घ्या, कारण पूर्ण जन्मतारीख असल्याशिवाय सरकारी योजनेत वय व सिद्ध होत नाही. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे तुमचे बँक खाते. हे लक्षात घ्या, तुमचे बँक खाते 12 राष्ट्रीयकृत बँकांपैकी एक बँकेत असणे अत्यंत गरजेचे आहे की नाही हे बघा. तुमचे खाते जर नसेल तर लगेच जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन नवीन खाते उघडा, कारण पोस्टातील खात्याला आधार लिंक अवघ्या काही तासातच होऊन जाते, म्हणजेच की तुम्हाला काही झिकझिक येत नाही आणि शासनाने पैसे थेट तुमच्या खात्यावर जमा होणे सोपे जाते. तिसरी पायरी म्हणजे तुमचे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असणे बंधनकारक आहे. तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे गरजेचे आहे. जर तुमचे उत्पन्न रेशन कार्ड वेगळे नसेल, कुटुंबात जास्त जमीन असेल, तर रेशन कार्ड वेगळे करून घ्या, फायदेशीर ठरेल. चौथी पायरी म्हणजे 7/12 उतारा, पॅन कार्ड आणि निवडक ओळखपत्रे या सर्वांची झेरॉक्स प्रत ठेवा. पॅन कार्डामुळे तुम्ही करदाते आहात की नाही हे तपासले जाते. त्यामुळे जर तुम्ही कोणतीही कर भरत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल. 5वी आणि शेवटची पायरी म्हणजे तुमच्या स्थानिक सेतू केंद्रामध्ये किंवा तहसीलदार कार्यालयात जाऊन
या योजनेस अधिकृत अर्ज घ्या. या अर्जासोबत ही सर्व कागदपत्रे जोडून ती त्वरित सबमिट करा. जर तुम्हाला अर्ज भरताना कोणतीही अडचण येत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की कळवा. कारण की तुमच्या कमेंटमुळे तुमचे प्रयत्न आणि तुमचे काही पण तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला नक्की कळेल. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हाला मदत करण्याची मी पूर्ण तयारी करेन. तसेच तुमच्या घरात किंवा ओळखीच्या लोकांमध्ये 60 वर्षावरील कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि वयाचा उल्लेख करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या भागातील सरकारी अपडेट्स मला थेट तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. जर तुम्हाला त्या व्हिडिओच्या माहितीपूर्ण वाटला असेल, काही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.